हर्षवर्धन पाटलांनी नितीन गडकरींची घेतली भेट. इथेनॉल धोरणासह इतर बाबींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. वानखेडे स्टेडियमवर राजकीय फटकेबाजी. नार्वेकरांनी शेलारांची घेतली विकेट. नार्वेकरांची गोलंदाजी तर शेलारांची फलंदाजी. श्रीगोंदा इथल्या बहादूरगडाचं नाव धर्मवीर गड करा. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची आशिष शेलार यांच्याकडे मागणी. नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला होणार सुनावणी. फहीम खान, हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी. रायगडमध्ये प्रक्षोभक भाषणं टाळण्यासाठी अदिती तटकरेंची सूचना. कार्यक्रमांच्या अटी शर्तींची प्रत पाहुण्यांनाही पाठवा. अदिती तटकरे यांचे प्रशासनाला निर्देश. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. आंदोलनाची परवानगी न घेता विद्यार्थी रस्त्यावर. विद्यार्थ्यांवर पोलीस कायदेशीर कारवाई करणार. परभणीच्या क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात. क्रीडा स्पर्धेच्या बिल काढण्यासाठी 2.5 लाख रुपयांच्या लाचेची केली होती मागणी. अमेरिका आणि युरोपमध्ये टेस्ला गाड्या जाळल्या. टेस्ला कार जाळल्यामुळे मस्क आणि त्यांच्या कंपनीचं मोठं नुकसान. वर्ध्यातल्या मिर्झापूर गावानं 100% सौरग्राम होण्याचा मिळवला मान. जिल्हाधिकारी कार्यालयानं सुद्धा गावकऱ्यांना दिला चांगला प्रतिसाद. हिंजवडी जळीत कांड प्रकरणातील आरोपीला अखेर अटक. रुग्णालयातनं सुटका होताच पोलिसांनी घेतलं ताब्यात. नवी मुंबईच्या तळोजातील बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह घरातल्या एका बॅगेतच सापडला. आई वडिलांनी दिली होती. पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार. पोलिसांकडनं घटनेचा तपास सुरू. चंद्रपूरमध्ये खासगी बसचा भीषण अपघात. अपघातामध्ये 16 प्रवासी गंभीर जखमी. जखमींवर ब्रह्मपुरी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यामध्ये दारू विक्री करणाऱ्या तरुणाला चांगला चोप. थेट दारू दुकानात घुसून केली तरुणाला मारहाण. मारहाण प्रकरणी 4 पुरुष आणि 2 महिलांवर पोलिसात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.